नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोण आहे ते कॅमेरा? सिद्धू कुठे आहे? काही काम नाही. सिद्धू आसरा मग चल, एक काम कमी करायचं दिवसातून. तुझंच वापरतो क्वालिटीसाठी. हा, डॉक्टर कुलकर्णी साहेब, तुमचं सगळं चॅनल नमस्कार. अभिनंदन. साहेब, पेंटागॉन हॉस्पिटल किती वर्षापासून औरंगाबाद संभाजीनगर शहरात कार्यरत आहे? मागील 7 वर्षापासून आपण पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सेवा देत आहोत. या हॉस्पिटलमध्ये आपण सुपर स्पेशल हॉस्पिटल कोणकोणत्या प्रकारची चिकित्सा उपलब्ध आहे? आपल्याकडे मल्टी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस अंडर वन रूफ आहेत. जसे की ICU विभाग आहे, ऑन्को सर्जरी, कॅन्सर आणि किमोथेरपी विभाग आहे, ऑर्थोपेडिक्स आहे आणि ऑल स्पेशालिटी ऑलमोस्ट नसांचे तज्ज्ञ आहेत, हाडांचे तज्ज्ञ आहेत किंवा ऑल मल्टी स्पेशालिटी सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत. आम्ही 5 मेन डायरेक्टर्स आहोत या ठिकाणी आणि सोबतच आमची 25 ते 30 डॉक्टरांची टीम आहे, जे की आपल्या ऑन बोर्ड आहेत. दररोज हॉस्पिटलमध्ये किती रुग्णावर उपचार होतात, किती ऑपरेशन होतं साधारणतः? जवळपास 200 ते 250 रुग्णांना आम्ही बाह्य रुग्ण विभागात बघतो आणि जवळपास 10 ते 20 रोज ऑपरेशन आपल्याकडे होतात. शासनाने ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स सुरू केलेल्या आहेत हेल्थच्या बाबतीत, त्या कशी कार्यान्वित करतात हॉस्पिटलमध्ये आपण? हो, आपल्याकडे विविध प्रायव्हेट कंपन्यांचे इन्शुरन्स, सर्व शासकीय योजना जसं की मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा PMJY म्हणजे प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आहे, या सर्व योजनांचा आपण रुग्णांना पुरेपूरपणे फायदा देतो. एक वेळ होती पेशंट मुंबई पुण्याला जात होता, आता संभाजीनगरात काय सुविधा आहे? हो, आजकाल मुंबई पुण्याला कुठलीही जायची गरज नाही. सर्व फॅसिलिटीज आपल्या संभाजीनगर शहरात मिळत आहेत आणि रुग्णांना याचा फायदा होत आहे. या निमित्ताने तुम्ही रुग्णांना काय आवाहन करणार? रुग्णांना हेच आव्हान आहे की आपल्याकडे सर्व स्पेशालिटी अंडर वन रूफ आहेत, सर्व शासनाच्या स्कीम्स आहेत, याचा आपण बेनिफिट घ्यावा आणि आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला जी काही सेवा करता येईल ती आपण करत राहू. मुख्यतः कोणत्या आजार? आपल्याकडे बेसिकली सर्व क्रिटिकल आजार म्हणजे ICU आणि जे काही इमर्जन्सीज आहेत ते आपल्याकडे योग्य प्रकारे हँडल होतात. कॅन्सर आणि किमोथेरपी विभाग आपल्याकडे अद्ययावत आहे आणि फुल टाईम कन्सल्टंट सगळे अटॅच आहेत. ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमा केअर युनिट आहे. यानंतर किडनी विकार जे आहेत, मुतखडा वगैरे, त्याचे विविध ऑपरेशन्स, डायलिसिस यासारख्या सर्व अद्ययावत सुविधा आहेत. कार्डिओलॉजी विभाग पण आहे आपल्याकडे. व्हॅरिकोज बोन आणि संबंधित नसांचे जे काही आजार आहेत त्याच्यावर पण आपल्याकडे योग्य प्रकारे शस्त्रक्रिया वगैरे होतात. कॅन्सर आणि जे किडनी वगैरे फार दिवसेंदिवस वाढत आहेत. हो, काय सांगणार सर यावर? हो, आजकाल कॅन्सरचे रुग्ण बऱ्यापैकी दिसत आहेत. जसं की आपल्या शेतामध्ये आपण जे काही फवारणी वगैरे करतो, सगळं हायब्रिड आजकाल अन्न जे आहे, हायब्रिड अन्नाचा वापर जास्त प्रमाणात वाढलेला आहे. फूडमध्ये कलरंट वगैरे त्याचा वापर पुरेपूर होत आहे. हे सगळे अनेक कारणं आहेत की कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. जीवनशैली आजकाल बैठी जीवनशैली झाली आहे. लोकांकडे पैसा आला आहे, पण व्यायामाच्या अभावामुळे अनेक जे ओबेसिटी आहे, स्थूलपणा आहे, डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, अशा अनेक आजारांचे पेशंट्स आपल्याला वाढलेले दिसत आहेत.
लोकांनी सुद्धा या सर्व आजारांपासून वाचावं हम्म. यासाठी आपण काय सल्ला देणार असेल लोकांना? विषमुक्त आहार, एक्सरसाइज आणि कामात गुंतलेलं राहणं हा माझा सल्ला राहील. आपल्याला आठवतं काय 6-7 वर्षात आपण असं कोणता एखादा रुग्णाला वाचवलेलं आहे हम्म. किंवा काही मोठे असं अनाकारले असं ऑपरेट केलेलं आहे ते सांगू शकता? हो, अशा अनेक रुग्णांचे आपण प्राण वाचवले. बेसिकली आपल्याकडे सर्पदंश आणि विषबाधा अशा अनेक सिरियस पेशंट जे काही दुर्धर व्हेंटिलेटरवर होते, ज्यांना किडनीवर सूज आली होती, लिव्हरवर सूज आली होती, अनेक दिवस व्हेंटिलेटरवर, अशा रुग्णांना आपण व्हेंटिलेटरच्या बाहेर काढलं आणि ते घरी आपल्या चालत गेलेले आहेत. एक 17 वर्षाचा मुलगा होता, ज्याला टिटॅनस म्हणजेच धनुर्वात असा एक आजार, आम्ही त्याचं निदान केलं. आजकाल धनुर्वात कुठेही बघायला भेटत नाही. 17 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या पायाला जखम वगैरे झालेली होती आणि विदिन 5-6 डेज त्याला धनुर्वाताची लक्षणं यायला लागली. आम्ही वेळी निदान केलं, त्याला वेळीच व्हेंटिलेटरवर घेतलं. 21 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी चालत गेला. अशा अनेक उदाहरणं आहेत. हे फक्त एक सिंपल एक फर्स्ट एक्झाम्पल आहे. गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहे मनपा संबंधी, हां. कचऱ्या संबंधी, कचऱ्याच्या विल्हेवाट संबंधी आणि त्या आणखीन गव्हर्नमेंट मेडिकल काउन्सिलच्या संदर्भात ते सगळे तंतोतंत पालन करतात हॉस्पिटल. हो, आपल्याकडे पूर्ण पालन होतं. पूर्ण नाव होतं कशाचं? म्हणजे आपल्या स्टाफचं पण जे 5 लोकांची कमिटी आहे ना त्यांचं हां, पूर्ण नाव असतं. हां. मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, मी फिजिशियन व इंटेन्सिव्हिस्ट आहे. माझ्यासोबतच आमचे पार्टनर्स म्हणजे डायरेक्टर डॉक्टर अजिंक्य देशमुख, ते पण फिजिशियन आहेत, डॉक्टर प्रफुल्ल पांडे आणि डॉक्टर अशोक गलांडे आणि 5वे डॉक्टर सारंग देशमुख जे की गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहेत, पोटविकार आणि लिव्हर तज्ञ. थँक्यू. थँक्यू.